हसत खेळत आपल्या मुलांची इंग्लिश व्होकॅब्युलरी वाढवायची आहे का? पण ती कशी? तर हेच आज आपण शिकणार आहोत. कारण इंग्लिश व्होकॅब्युलरी वाढली तरच मुलं इंग्लिशमध्ये बोलू शकतात. तर हॅलो फ्रेंड्स, मी मेघा, तुमचं मेघाज स्मार्ट स्टडी या चॅनेलमध्ये स्वागत करत आहे. तर तर आपण आपल्या इंग्लिश व्होकॅब्युलरीची सुरुवात आपल्या घरातील कुंडीतील झाडापासून करणार आहोत. हो, तर यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी कशाविषयी बोलत आहे. तर चला बघू. तर हे आहे लीफ. ओके, मराठीमध्ये पान, इंग्लिशमध्ये लीफ बोलतात. तर हे जी लाईन आहे, पानाच्या मधोमध लाईन आहे, त्याला इंग्लिशमध्ये मिडरीप बोलतात. मिडरीप. ओके, हे जे पानाचे टोक आहे त्याला लीफ अपेक्स बोलतात. लीफ अपेक्स. ओके, हे जे साईडला आहेत त्याला साईड वेन्स बोलतात. साईड वेन्स. ओके, तर हे आणखी एकदा सांगते मी. हे जी लाईन आहे मधोमध त्याला मिडरीप बोलतात. हे जे टोक आहे त्याला लीफ अपेक्स बोलतात आणि जे साईडचे आहे पानाचे त्याला साईड वेन्स बोलतात. ओके, तर हे आहे बड. बड म्हणजे कळी. तर हे आहे बड. तर हे तर सर्वांना माहीतच असेल, हे आहे फ्लावर. तर हे हिबिस्कस फ्लावर आहे, म्हणजे जास्वंदीचे फूल. हे स्टेम आहे, स्टेम. याला स्टेम बोलतात. हे जे मातीच्या खाली आहेत, झाडांची मुळं मातीच्या खाली असतात, त्याला रूट बोलतात. रूट. तर अशाच प्रकारचा स्मार्ट स्टडी करण्यासाठी आपल्या या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.